येस, हॅलो, गुड मॉर्निंग. आय एम डॉक्टर केतन. आपल्या या सिरीजमधला हा एक छोटासा पार्ट आहे मॅपिंगचा. पण मॅपिंगच्या विषयी दरवर्षी एक दोन प्रश्न येत असतात. बरेच प्रश्न आपण जिओग्राफीमध्ये पण कव्हर केलेले आहेत, कारण ते स्ट्रिक्टली स्टॅटिक पोर्शनमधून होते. इथं काही असे क्वेश्चन्स आहेत जे की करंट अफेअर्सशी रिलेटेड आहेत, आणि तसे प्रश्न आपण बघणार आहोत. मोस्टली वर्ल्डच्या मॅपिंगच्या संदर्भातले हे प्रश्न आहेत, जे की करंट अफेअर्सच्या रिलेटेड आहेत, पण मॅपवर बेस्ड आहेत. बऱ्याच प्रश्नांमध्ये मी तुम्हाला मॅप दाखवेल, काही क्वेश्चनमध्ये दाखवणार नाही. त्याचे तसे कारण मी एक्सप्लेन करेन, कारण जर ते खूप जास्त स्टॅटिकचे प्रश्न असतील तर ते बघा. आणि दुसरं असं आहे की जर लोकेशन खूप दूरचे असतील तर ते मॅपवर दाखवणं एका वेळी कठीण जातं, तर त्यामुळं तसं ते मॅप नाही दाखवलेले. अदरवाईज आपण हे बघणार आहोत की आपण हे मॅपिंग कसं इफेक्टिव्हली आणि इलिमिनेशन टेक्निक वापरून कसं सॉल्व्ह करू शकतो, आपल्या नॉलेजचा वापर करून. सो लेट अस स्टार्ट विथ दिस स्मॉल सेशन मॅपिंग. हा पहिला प्रश्न आहे. हा मेकॉंग म्हणजे रिव्हर्सच्या विषयी आहे. मेकॉंग, थेम्स, वोल्गा आणि झांबेझी. आता बघा, ही जी मेकॉंग नदी आहे ते आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आपल्या इथं भारतामध्ये मेकॉंग गंगा कोऑपरेशन वगैरे अशा गोष्टी नेहमी आपण चर्चेत ऐकत असतो की इकडचे जे साऊथ एशियन कंट्रीज आहेत तर त्यांच्यासोबत आपण जे कोऑपरेशन करत असतो, तर ते मेकॉंग कोऑपरेशन मध्ये होतं. मेकॉंग ही साऊथ त्या भागातली तिकडची गंगेसारखीच मोठी रिव्हर आहे, आणि ती जवळपास सगळ्या कंट्रीजना, ती चायनापासून ओरिजिनेट होते, हिमालयातून ओरिजिनेट होते. आणि ही एक हिमालयन रिव्हर आहे. हिंदुकुश हिमालयन रिजन मधून येणाऱ्या ज्या मेजर नद्या आहेत त्यापैकी मेकॉंग एक आहे. पण ती पुढे जाऊन अंदमान सीला येत नाही. रादर ती जी आहे तर ती पलीकडे साऊथ चायना सी मध्ये जाते, है ना, साऊथ चायना सी. मग आता हे जे आहे तर हे फॅक्ट आपल्याला माहित असतं, कारण आपण नेहमी या नद्या बघतो. मग हे जर फॅक्ट माहित असेल तर आपल्याला हे दोन ऑप्शन आपोआप इलिमिनेट होतात. आता राहिला प्रश्न या दोनच नद्यांचा. तर हा क्वेश्चन 2020चा आहे. त्यावेळी नुकतंच बहुतेक त्यावेळी रशिया युक्रेन जे वॉर आहे त्याची सुरुवात झाली होती, किंवा त्याआधी अजून काहीतरी रशियाने त्या युक्रेनचा प्रोव्हिन्स कॅप्चर केला वगैरे, अशा प्रकारच्या न्यूज होत्या. तर त्यावेळी ही वोल्गा नदी जी आहे तर ती खूप चर्चेत होती, जी रशियामधून जाते. वोल्गा, डोनबास वगैरे, दनुबे या ज्या नद्या आहेत त्या, आणि त्या जाऊन कॅस्पियन सी मध्ये येतात. म्हणजे आपल्याला 3 तर माहिती आहे की हे करेक्ट आहे, आणि हे या दोन्हीमध्ये पण आहे. पण त्यामुळे याचा फारसा वापर होणार नाही. आता राहिले आपले 2 आणि 4. यापैकी 2 तर ऑलरेडी रॉंग आहे ना, कारण हे ऑप्शन मध्येच बसत नाही कुठं. मग आयदर 4 इज करेक्ट ऑर नॉट, याच्याविषयी आपण थोडंसं बघायला पाहिजे. तर झांबेझी ही नदी आहे तर ती आपल्या समजा हा आफ्रिकन कॉन्टिनेंट आहे, इथं झिम्बाब्वेच्या जवळपास ती झांबेझी नदी आहे, आणि ती या भागात येते इकडं जिथं इंडियन ओशन आहे, है ना. तर त्यामुळे हे पण फॅक्ट करेक्ट आहे. सो सी इज द आन्सर. याच्यामध्ये तुम्ही ऍटलिस्ट 50-50 पर्यंत तरी सहज येऊ शकता, बेस्ड ऑन आवर नॉलेज ऑफ साऊथ ईस्ट एशिया, जे की आपलं रेग्युलर आहे. पण आय वुड सजेस्ट की जगभरातल्या सगळ्या नद्या साधारण कुठल्या देशाने वाहतात आणि कुठं जातात हे याच्यातून केलं पाहिजे, या दृष्टीने महत्वाचं आहे. येस, हा खूप जास्त त्यावेळेसचा सोपा प्रश्न होता, कारण हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे, सियाचीन ग्लेशियर. आणि बघा, हा काश्मीर आहे ना, हा साधारण असा दिसतो आपला काश्मीर. ईस्ट ऑफ अक्साई चीन इथं आहे ना, अक्साई चीन इथं आहे. ईस्ट ऑफ अक्साई चीन दुसरं काहीच नाही. अक्साई चीनच्या ईस्टला हा डायरेक्ट चायना आहे, तर त्यामुळं हा ऑप्शन तर कट होतो. ईस्ट ऑफ लेह लडाख इथं आहे. ईस्ट ऑफ लेह परत चायना, तिकडच जातो आपण, सो हा पण ऑप्शन कट होतो. नॉर्थ ऑफ गिलगिट आपल्याला माहिती आहे की गिलगिट भारतात नाहीच आहे. गिलगिट हे पाकव्याप्त काश्मीर या भागात आहे. म्हणजे जरी भारताचा पार्ट असला तरी तो पाकिस्तानने इलिगली ऑक्युपाय केलेला आहे. सध्या आपलं तिथं फारसं कंट्रोल नाहीये. तर हा तो भाग आहे गिलगिटचा, आणि याच्या नॉर्थमध्ये इथं थोडासा अफगाणिस्तान येतो आणि परत चायनाच आहे. तर त्यामुळे हाही ऑप्शन कट होतो. राहिला एकच ऑप्शन, नॉर्थ ऑफ नुब्रा व्हॅली. हे जे इथं नदी आहे नुब्रा नदी आहे, तर ते नुब्रा व्हॅलीच्या नॉर्थला आपलं
सियाचीन ग्लेशियर आहे. सियाचीन ग्लेशियरला आपली आर्मी असते आणि ते आपल्याला तिथं प्रोटेक्ट करतात. तर हा जो पार्ट आहे इथला, हा पार्ट सियाचीन ग्लेशियर आहे. जरी माहित नसलं कदाचित कोणाला तरी घाबरून नाही जायचं. हे बघायचं की नेमकं आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहिती असतात त्यातून कसं इलिमिनेट होतं. बऱ्याच लोकांना गिलगिट आणि नुब्रा या गोष्टी माहित नसतात कुठे आहेत नेमक्या. तर त्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन झालं तर ऍटलिस्ट 50-50 पर्यंत तरी याल. क्वेश्चन बघून घाबरायचं नाही. विथ रेफरन्स टू हिस्ट्री ऑफ इंडिया कन्सिडर द फॉलोइंग. हा टेक्निकली हिस्ट्री मधला क्वेश्चन आहे, पण मॅपमध्ये आपण घेतलाय. भिल्सा आपण हिस्ट्रीमध्ये बघितलं होतं की हे विदिशा आहे ना. आणि आपण त्यावेळी हे पण बघितलं होतं की इथं हेलिओडोरसचा पिलर आहे. त्यानंतर भिल्सा स्वामी नावाचं एक महादेवाचं मंदिर आहे, किंवा सॉरी ते विष्णूचंही असू शकेल, काइंडली क्रॉस चेक. पण भिल्सा स्वामी नावाचं एक मंदिर पण आहे तिथं, आणि हेलिओडोरसनं दिलेला पिलर आहे ज्याला खंबा बाबा म्हणतात असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हे मध्य प्रदेशातच आहे, त्यामुळं हे फॅक्ट करेक्ट आहे. जर हे तुम्हाला त्या सिरीज पासून माहिती असेल तर आपले 2 आणि हे ऑप्शन सी आणि डी हे ऑप्शन कट होतात. आता राहिले 2च ऑप्शन. यात अजून एक असं आहे की द्वारसमुद्र महाराष्ट्रातल्या पोरांना माहित असतं की हे महाराष्ट्रात तर बुवा नाही असं गाव, आणि हे द्वारसमुद्र हळेबीडला आहे. हळेबीडचं जुनं नाव द्वारसमुद्र आहे. हे आपल्याला मी याच्याविषयी सांगेन तुम्हाला आता. गिरीनगर हे गिरनारचं जुनं नाव आहे. गिरनार जे शिखर आहे जिथं हे जे अंबाजी मंदिर, गुरु शिखर वगैरे आहे, नेमिनाथ आणि शिवाचं मंदिर आहे, म्हणजे जैन आणि हिंदू या धर्माची तिथं मंदिर आहेत. तर हे दोन्ही धर्मातलं तीर्थक्षेत्र आहे गिरनार. मग हे आपल्या एकाच ऑप्शन मध्ये, त्यामुळं ऑप्शन 1 and 3 ओनली हा ऑप्शन होतो. या खालच्या ऑप्शन मध्ये हा पण इलिमिनेट होतो. पैकी आपल्याला ज्या माहिती असतात गोष्टी या गिरनार असतात. बऱ्याच लोकांना रील्सवर वगैरे बघितलं की 10,000 पायऱ्या चढायला लागतात, तर हे गिरनार आहे. हे जर केलं तर ऑप्शन ए आणि ऑप्शन सी हे 2च ऑप्शन येतात, बाकीचे ऑप्शन इलिमिनेट होतात. द पॉइंट टू नोट हिअर इज की मॅपिंगच्या क्वेश्चन मध्ये बऱ्यापैकी इलिमिनेशन चालतं. 2023 मध्ये ते कमी झालं, पण नंतर ते हळूहळू येऊ लागलं. आपण ते पण बघूयात. येस. तर हा खूप सोपा प्रश्न आहे, कारण या गोष्टी आपल्याला युजली माहीत असतात है ना. तर हे बघा, हे जे नॉर्केक आहे, नॉर्केक आपल्याला नेहमी नॉर्केक नॅशनल पार्क वगैरे हे इथं मेघालयमध्ये असतं है ना. मेघालयमध्ये नॉर्केक आहे, त्यामुळं 3रा ऑप्शन तर निघून गेला. मग जर आपण नॉर्केक सिक्कीम मध्ये नाहीये तर आपल्या 2 पैकीच एक ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो. नंतर आपल्याला माहिती आहे की नामच्या बरोवा जे आहे तर ते अरुणाचल प्रदेशमध्ये है ना. नामच्या बरोवा या इकडं कोपऱ्यात आहे बघा, हे नामच्या बरोवा अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि मग एकच ऑप्शन राहतो त्यामध्ये, बी ओनली, नंदादेवी कुमाऊ हिमालय. तर हे गरवाल आणि कुमाऊ हिमालय जे आहेत ना, तर ते दोन्ही पण इथंच आहेत. हा कुमाऊ आणि हा गरवाल हिमालय. हे दोन्ही पण महत्वाचे याच्यासाठी आहेत की हिमाचलची आता कॅपिटल चेंज झाली. काही काळ ते कुमाऊ हिमालयमध्ये राहतील, काही काळ गरवाल हिमालयमध्ये राहतील. तर ते पण बघून घ्या. तर हे तो इथला पार्ट आहे. सॉरी, हे उत्तराखंड मधले एरिया आहेत दोन्ही पण है ना, कुमाऊ आणि गरवाल हिमालय. हिमाचल प्रदेश इकडे वर येऊन जातो. इथं याच्या नंगा पर्वत जो आहे हा जम्मू काश्मीरच्या प्रदेशामध्ये येतो. काराकोरम रेंज, लडाख रेंज, आणि हे जे आहेत हे मधली आपली हा हिमालय आहे. याच्या वरच्याला ट्रान्स हिमालय म्हणतात, खालच्याला लेसर हिमालय म्हणतात. हे जे तुटक चाललेलं आहे तो लेसर हिमालय, किंवा त्याला आपण शिवालिक पण म्हणतो. याच्या बऱ्याच सगळ्या रेंजेस आहेत ना. आणि नमच्या बरोवा हा हिमालय जिथून ट्रान्स एक्झियल फोल्ड होतो, जिथून हिमालय वळतो त्या कोपऱ्यात आहे नमच्या बरोवा. सो या प्रश्नाचं उत्तर 2 ओनली. द टर्म लेवांट इज ऑफन हर्ड. लेवांट ज्यांना रेग्युलर करंट अफेअर वाचायची सवय त्यांना माहित असतं, किंवा ज्यांना अँथ्रोपॉलॉजी ज्यांचं ऑप्शनल आहे अशा लोकांसाठी हा खूप सोपा क्वेश्चन होता. तर बघा, हा जो रिजन अलॉंग नॉर्थ आफ्रिकन शोर्स आहे, म्हणजे हे आपण सगळेच ऑप्शन अनालाइज करूया की हे काय काय आहेत. रिजन अलॉंग नॉर्थ आफ्रिकन शोर स्ट्रेचिंग फ्रॉम इजिप्त टू मोरक्को आहे. तर याला ना मगरेब रिजन म्हणतात. हा मगरेब रिजन आहे.
रिजन अलॉंग पर्शियन गल्फ अँड हॉर्न ऑफ आफ्रिका, तर याला काही सेपरेट नाव नाही आहे. एंटायर कोस्टल एरियाज ऑफ मेडिटेरियन सी, तर याच्यामध्ये युरोप येतं, आफ्रिका येतं, इकडं मिडल ईस्ट येतं, मेडिटेरियन सगळीकडे कनेक्टेड आहे, याचं काही नाव नाही. राहता ऑप्शन म्हणजे हे 2 ऑप्शन तर तुम्ही इलिमिनेट करू शकता की याला स्पेशल नाव नाही आहेत म्हणून. लेवांट हा रिजन आहे ईस्ट कोस्ट मेडिटेरियनचा. तर बघा हा जो एरिया आहे ना, हा लेवांट आहे. हा फर्टाईल क्रिसेंटचा भाग आहे. इथं सुरुवातीच्या काही सिव्हिलायझेशन्स तयार झाल्या, इस्रायल, लेबनॉन, त्यानंतर हे इथं इजिप्त आहे आणि इकडं पण युफ्रेटस, टिग्रिस या नद्या आहेत इथं. तर इथं जे आहे, तर इथं सुरुवातीची मानवी संस्कृती तयार झाली असा हे आहे. तर हे हा लेवांट रिजन आहे आणि हा फर्टाईल क्रिसेंट आहे असा. हा जो एरिया आहे हा वरचा, याला मगरेब म्हणतात, जो की क्वेश्चन मध्ये दिला होता. त्याच्या खाली सहारा डेझर्ट आहे आणि त्याच्या खाली साहेल रिजन आहे. साहेलमध्ये मॉरिशस, माली, नायगर, चाड आणि सुदान आणि थोडासा इरिट्रियाचा भाग येतो. हा साहेल रिजन आहे. त्याच्यावर सहारा, त्याच्यावर मगरेब. मगरेब वेगळं नाव काय, तर ते मेडिटेरियन सीला कनेक्टेड आहे. नॉर्थ आफ्रिका च्या रिजनमध्ये इजिप्त पासून हा पूर्ण मोरोक्को पर्यंत आहे. म्हणजे हे डेझर्ट नाही आहे, पण डेझर्टच्या खूप जवळ आहे आणि तिथं सुजलाम सुफलाम असं सगळं आहे. इथं बघाल तर इजिप्तच्या सगळ्या मोठ्या मोठ्या सिटीज इथंच आहेत, इथंच पॉप्युलेशन आहे या सगळ्या याची. मगरेब हा एकदम वेगळा भाग आहे सहारा डेझर्ट पेक्षा, पण या सगळ्या कंट्रीजमध्ये सहारा डेझर्ट पण आहे. येस. नेक्स्ट वन इज व्हेरी इझी क्वेश्चन. विच ऑफ दी अबव हॅव बॉर्डर्स विथ अफगाणिस्तान? आता आपल्याला साधारण माहित असतं की हे जे मिडल ईस्ट सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत, सेंट्रल एशियन कंट्रीज, तर हे अफगाणिस्तानला चिपकलेले आहे. नेमके कोणते ते माहित नसतं. एक जरूर माहित असतं की IMEC जे आपण बघितलंय, IMEC नाही, नॉर्थ साऊथ कॉरिडॉर जे आपण बघितलेलं आहे, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर. तर त्या इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉरमध्ये आपण हे पाहिलं होतं की ते इराण आणि अझरबैजान मधून जातं, है ना, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर, ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर हे. तर हे अझरबैजान आणि इराण आणि असंच रशिया, सेंट्रल एशिया, युरोपमध्ये ते कनेक्ट होतं. मग अझरबैजान जे आहे, इथं दोन्हीच्या मध्ये एक वॉटर बॉडी येतं, है ना, आणि मग इथं अझरबैजान आणि इथं कुठंतरी अफगाणिस्तान आहे. तर त्यामुळं अझरबैजान हा अफगाणिस्तानला डायरेक्ट चिपकलेला नाही, इतकं तरी आपल्याला माहित असतं. हे जर माहित झालं तर हे तिन्ही ऑप्शन एलिमिनेट होतात आणि ओनली सी हा ऑप्शन राहतो. तर एकदा मॅप बघून घ्या या देशांचा. आणि किर्गिस्तान पण कनेक्टेड नाही आहे, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान कनेक्टेड आहेत. अफगाणिस्तान हा कम्प्लिटली लँडलॉक कंट्री आहे, तर ते पण बघून घ्या. येस. हा खूप सोपा प्रश्न आहे, हे दरवेळी येणारे आपल्या. या सगळ्या वेटलँड ज्या आहेत तर त्या रामसार साईट आहेत. अगेन रामसार साईट एक इम्पॉर्टंट थीम आहे, आपल्याला युजली माहित असतं कुठं कुठं रामसार साईट आहेत. 2022 मध्ये अराउंड 50-55 रामसार साईट होत्या, आता 99 रामसार साईट आहेत. तर त्यामुळं त्या थोडंसं लक्षात ठेवायला कठीण जरी असलं तरी पण ते माहीत करून घ्यायचं. या बघा, या साधारण रामसार साईट आहेत. मी तुमच्यासाठी हे थोडंसं झूम करतो. होकेरा जी साईट आहे आपली, होकेरा ही जम्मू काश्मीर मध्ये आहे. हे बघा, हे होकेरा इकडे जम्मू काश्मीर मध्ये वर दिसते. होकेरा जम्मू काश्मीर मध्ये, त्यामुळे पहिला ऑप्शन तर चुकीचा आहे. नंतर रेणुका वेटलँड हिमाचल प्रदेशमध्येच आहे. रुद्रसागर त्रिपुराचं फार फेमस लेक आहे. रुद्रसागर त्रिपुराची एकच साईट आहे, रुद्रसागर. ही खूप फेमस आहे. इथं तिथल्या मंदिरामध्ये छोटे छोटे जे एंडेमिक आणि रेअर टॉर्टॉइज पण मिळतात, है ना, त्यामुळं हे पण फार फेमस आहे रुद्रसागर. आणि सस्तमकोटा लेक जे आहे तर ते लेक केरळमध्ये आहे. सस्तमकोटा, तिथं बोट रायडिंग होते. ते जे बोटिंगचे फेस्टिवल आपण बघतो तर ते सस्तमकोटामधले असतात, आपण रीलमध्ये जे बघतो ते. आता मी मुद्दाम रील्स उल्लेखित करतोय कारण जे जे सगळं दिसतं आपल्याला ते तुम्हाला मॅपिंगमध्ये वापरायला लागेल.
बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ करणं नाही होत. हे सस्तमकोटा लेक, वेम्बनाड कोड लेक आणि अष्टामुडी वेटलँड हे सगळं केरळमध्ये आहे आणि इथं वेगवेगळे बोटिंगचे फेस्टिवल या तिन्ही याच्यामध्ये होतात. तर हे आपण केरळमध्ये आहेत. म्हणून या दिलेल्या क्वेश्चनमध्ये फक्त 2 पेअर बरोबर आहेत, हे आणि हे केरळ आहे आणि हे जम्मू काश्मीर आहे. सो ओनली 2 इज द करेक्ट आन्सर. येस. आता हे बघा, विच ऑफ द अबोव आर मेंबर ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ टर्किक स्टेट. आता हे असल्या छोट्या छोट्या काहीतरी ऑर्गनायझेशन आपण कुणी वाचत नाही, बघत नाही, पण तरी पण हे कसं सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला सांगतो. आपल्याला एक माहित असतंय की आर्मेनिया, अझरबैजान यांचे भांडण आहेत. दीज कंट्रीज आर लाईक इंडिया पाकिस्तान. फक्त एक फरक असा आहे की दोघंही भांडत असतात इरॅशनली, भारत असं भांडत नाही. आर्मेनिया आणि अझरबैजान या दोघांचे नेहमी भांडणं असतात, तर त्यामुळे हे 2 ऑप्शन एकत्र येऊ शकत नाहीत, है ना. ए तर एलिमिनेट झाला, राहिले 3 ऑप्शन. आता याच्यामध्ये तुर्किक स्टेट आहे. दिस साऊंड समथिंग लाईक इस्लामिक ऑर्गनायझेशन वाटते, ज्याच्यामध्ये तुर्कस्तानचा आधिपत्य असेल किंवा काहीतरी इस्लामिक कंट्रीजचा ग्रुप आहे. आर्मेनिया ही ख्रिश्चन कंट्री आहे, तर त्यामुळं हा पण ऑप्शन कट होतो. आता याच्यामध्ये अजून एक इस्लामिक कंट्री तुम्हाला कोणती माहिती आहे, तर ती आहे उझबेकिस्तान. इथं एनिवेज ते दोन्ही ऑप्शनमध्ये आहे ना. रोमानिया ही तिच्या नावातच आहे की ती ख्रिश्चन कंट्री आहे, ती इस्लामिक कंट्री नाही आहे, त्यामुळे 4 पण कट होतो आणि हा एकच ऑप्शन शिल्लक राहतो. ही ऑर्गनायझेशन मला अजूनही माहित नाही आणि आय एम नॉट गोइंग टू बर्डन यू विथ दिस फॅक्ट. आय एम जस्ट टेलिंग यू की हाऊ टू गो टुवर्ड्स द आन्सर, आणि हेच आपलं ध्येय असलं पाहिजे की आपल्याला उत्तर पाहिजे. याच्यात PhD करायची नाही, दरवर्षी हे फॅक्ट बदलत राहतात करंट अफेअरचे. येस. हा प्रश्न अगेन हा फार कठीण आहे, कारण ओनली 1 ओनली 2 लय अवघड आहे सगळा कार्यक्रम. पण एक गोष्ट माहित असते की एक फुटबॉलचं क्लब आहे बार्सिलोना तर ते कॅटलोनियामध्ये आणि ते इटलीमध्ये नाही तर ते स्पेनमध्ये आहे ना. तर त्यामुळं हे स्पेनमध्ये, तर ही जोडी तर पक्का चुकीची आहे. त्याच्यामुळं ऑल 3 नाही किंवा ऑल 4 तर ऑप्शन मधून कट होत आहे. आपल्या राहिला या 3 पैकी अॅनाटोलिया. टर्कीचंच नाव अॅनाटोलिया आहे आणि हे जुनं नाव आहे, तर त्यामुळे हे आपल्याला माहिती असतं. इथिओपिया, अमारा जे आहे, तर ते इथिओपियामधली एक रिजन आहे जिथं ती मायनॉरिटी कम्युनिटी असते, अमारा कम्युनिटी. ते फार न्यूजमध्ये होते मध्यंतरी, म्हणून हे ऍक्च्युली आलेलं आहे रिजन ऑफ मेन्शन्ड इन न्यूज. त्याच्यानंतर हे कॅबो डेल्गाडो, तर हे मोझाम्बिकमध्ये. इथं मकोंडे नावाची ट्राईब राहते, मकोंडे, आणि सोबत 2 छोट्या ट्राईब राहतात, मकुआ आणि मवानी. तर यांच्या इथनिक कॉन्फ्लिक्टच्या मुळे पण हे न्यूजमध्ये होतं. हे मोझाम्बिक मधलं आहे, त्यामुळे ओनली 2 पेअर आर करेक्ट. इथं इलिमिनेशन फार वर्क करत नाही, कारण ओनली 1 ओनली 2 असे पेअर आलेले आहेत. सो दिस वॉज 2022 आणि 2023 मध्ये पण असंच आलेलं आहे. हे बघा, ओनली 1 ओनली 2 परत. हाऊ मेनी ऑफ अबव मेन्शन कंट्रीज शेअर लँड बॉर्डर विथ युक्रेन. अगेन दिस इज व्हेरी स्टॅटिक क्वेश्चन. आपण बघूया. आपल्याकडे मॅप पण आहे युक्रेनचा. तर युक्रेनच्या आजूबाजूच्या कंट्रीज कुठल्या आहेत? रशिया, बेलारूस, पोलंड, स्लोवाकिया, हंगरी, मालदोवा, इथं रोमानिया आहे. तर याच्यामध्ये बघा बल्गेरिया नाही आहे, बल्गेरिया बाजूला आलेला आहे, है ना. बल्गेरिया नाही आहे. झेक रिपब्लिक नाही आहे, झेक इकडं कुठतरी आहे. त्यानंतर लताविया नाही आहे, लिशुथियाना नाही आहे, त्या इथं आहेत या कंट्री, लताविया, लिशुथियाना वगैरे. तर त्यामुळं जे आहे ओनली हे आपली रोमानिया आणि हंगरी या 2च कंट्री युक्रेनच्या बॉर्डर करतात. सो ओनली 2 ऑप्शन आहे. हे लताविया, लिशुथियाना या इथं आहे. तिथं हा छोटासा रशियाचा पण पार्ट आहे. मॅपमध्ये बघून घ्या हे सगळं. येस. हे सगळं न्यूजमध्ये असणाऱ्या कंट्री आहेत. आपण आर्मेनिया, अझरबैजानचे भांडणं आता ऐकली मागच्या याच्यामध्ये 2022च्या याच्यामध्ये. तर ते कुठल्या रिजनवरून भांडण होतं, तर तो हा रिजन आहे नगार्नो कोराबाख, है ना. नगार्नो कोराबाख हा रिजन आहे. नगार्नो कोराबाख वरून या कंट्रीजचं भांडण आहे, है ना.
तर त्यामुळे हे आणि हे दोन्ही पण ऑप्शन किंवा हे दोन्ही पण पेअर चुकीचे आहेत एवढं तरी कळतं. खेर्सॉन जे आहे, खेर्सॉन, तर हे युक्रेनमध्ये आहे ना. युक्रेनमध्ये खेर्सॉन आहे. त्यावेळी रशियानं तिथं हल्ला केला होता किंवा रशियानं ते ॲक्वायर करायचा प्रयत्न केला होता, म्हणून आपल्याला ते माहिती होतं. तर हे अशा प्रकारे या तिन्ही पेअर चुकीचे आहेत. सो नन ऑफ दी अबोव हे ऑप्शन आहे. हा ॲक्च्युली जरी कठीण वाटत असला तरी हा सोपा प्रश्न आहे, कारण हा आयडियली हा PYQ वर बेस्ड आहे आणि खूप ऑनगोईंग करंट, म्हणजे दरवर्षी दर महिन्याला जवळपास दर आठवड्याला याच्यावर एडिटोरियल येत होते आणि दर दिवशी हे न्यूजमध्ये होतं. तर हे नागोर्नो कॅराबाख अर्मेनिया अझरबैजान मधलं आहे आणि इस्रायल आणि लेबनॉनचा जो डिस्प्यूट आहे तर तो गोलन हाईट्स वगैरे या भागात किंवा त्याच्या वरच्या भागात तिथं जे एरिया आहेत तर तिथला तो डिस्प्यूट आहे, आपण ते पण बघणार आहोत. तर हे जे आहे हे ऑल 3 आर रॉंग. आणि हा जो रिजन आहे या नॉर्थ किवू आणि इतुरी हा कॉंगो मध्ये DRC जो कंट्री आहे आपला डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, तर तिथला हा कॉन्फ्लिक्ट आहे. नॉर्थ किवू आणि इतुरी हा तिथला रिजन आहे. येस, सो नन इज द राईट ऑप्शन. येस, एरिया ऑफ मेन्शन कॉन्फ्लिक्ट मेन्शन्ड इन न्यूज आणि कंट्री त्यातले कुठले. आपण आत्ताच बघितलं होतं की दोनबास हा रिजन जो आहे तर तो ॲक्च्युली युक्रेनमध्ये आहे. त्यावर्षी युक्रेन फारच न्यूजमध्ये होतं है ना. दोनबास सिरियामध्ये नाही तर युक्रेनमध्ये. सो दिस इज रॉंग ऑप्शन. काचिन जे आहे तर ते आपल्याला माहिती आहे की काचिन आपल्या जवळचा आहे, शेजारच्या देशामध्ये. काचिन हा म्यानमारचा एरिया आहे, चीन प्रोव्हिन्स आणि काचिन रिजन. म्यानमारचा जो चीनला लागून असलेला प्रोव्हिन्स आहे तर तिथून रोहिंग्या खूप मुवमेंट करतायत म्हणून हे माहित होतं. टिग्रे जो आहे तर टिग्रे हा इथिओपिया मधला रिजन आहे. इथिओपियाच्या वरच्या कोपऱ्यात टिग्रे आहे, नॉर्थ येमनमध्ये ते नाही आहे. सो हा क्वेश्चनही तसा त्या वर्षी फार सोपा होता कारण हे करंट अफेअर मधलं होतं. हे बघा, हा जो रिजन आहे हा तर याला दोनबास म्हणतात, रशिया आणि युक्रेनच्या जवळचा. लुश्नाक आणि दोतानास हे जे रशियन नाव आहेत हे सगळे. तर ते नंतर हा टिग्रे रिजन जो आहे हा इथिओपियामध्ये इथली कॉन्फ्लिक्टसाठी फार फेमस आहे, वरच्या कोपऱ्यातला. आणि ह्या चीनमध्ये हा काचिन प्रोव्हिन्स आहे किंवा हा जो चीन हा प्रोव्हिन्स जो आहे तर तिथला काचिन रिजन आहे. चीन हा म्यानमारचा प्रोव्हिन्स आहे है ना, इथला या वरच्या कोपऱ्यात आहे. आणि इथून रोहिंग्या आपल्या इकडे येत आहेत. हे बघा, हे मिझोरम आहे, हे बांगलादेश, इंडिया. सो दॅट इज दॅट रिजन. हा रिजन खूप न्यूजमध्ये होता आणि त्या कारणासाठी मी तुम्हाला कारण पण सांगितलेलं आहे. येस, हाऊ मेनी ऑफ द अबव कंट्रीज हॅव बॉर्डर विथ नॉर्थ सी. नॉर्थ सी आपण आता थेम्सच्या कंटेक्स्टमध्ये बघितलं होतं की थेम्स नदी जी आहे तर ती साधारण ती नॉर्थ सी मध्ये जाते, आयरिश सी मध्ये जात नाही. येस, लुक ॲट दिस क्वेश्चन. आता याच्यात आपल्याला असं वाटू शकतं की बाबा रशिया फार मोठा आहे, तो जवळपास असेल, पण असं नाही आहे. दिस वॉज अ ट्रिक क्वेश्चन. पण हे आपण दरवर्षी जॉग्राफी मध्ये बघतो, हे स्टॅटिकचा पोर्शन आहे बऱ्यापैकी. नॉर्थ सी इथपर्यंत आहे, हे स्ट्रेट ऑफ डोवर आहे ना, इथपर्यंत आहे. त्याच्या खाली इंग्लिश चॅनल चालू होतं. तर याच्यामध्ये जे कंट्रीज दिलेले आहेत तर इथं बघा, हा जर्मनी आहे खूप सगळा है ना, जर्मनी. त्यानंतर इथं वर नॉर्वे. हे 2 कंट्री तर फिक्स आहे. सोबत डेन्मार्क आहे, नेदरलँड आहे, बेल्जियम आहे, फ्रान्स आहे, UK आहे. हे सगळे कंट्री आहे. याच्यामध्ये कुठंच फिनलँड आणि रशिया नाही आहे ना, फिनलँड आणि रशिया नाही आहे. स्वीडनच्या या भागात इकडं हे दुसरे कंट्रीज येतात, फिनलँड, रशिया वगैरे. तर त्यामुळं जर्मनी आणि नॉर्वे हे 2च ऑप्शन आहेत. ओनली 2 इज द करेक्ट आन्सर. Yes. The longest border between any 2 countries in the world is between. आता हे सगळे ऑप्शन थोडेसे शांतपणे वाचा. कॅनडा अँड USA, चिली, अर्जेंटिना, चायना, इंडिया, कझाकिस्तान अँड रशियन फेडरेशन. यातला आपल्याला माहित असलेला हा तर ऑप्शन काढून टाका, चीन आणि इंडिया. का? कारण चायना आणि इंडियापेक्षा मोठी बॉर्डर इंडिया आणि बांगलादेश शेअर करतं है ना.
तर त्यामुळं हा ऑप्शन तर काढून टाका. कझाकिस्तान आणि रशियन फेडरेशन, कझाकिस्तानच देश छोटा आहे, रशिया जरी मोठा असला तरी कझाकिस्तान छोटा देश आहे, तर त्यामुळं हाही ऑप्शन निघून जातो. चिली आणि अर्जेंटिनामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की बाबा खूप जास्त इंट्रिकेट बॉर्डर आहे, कायम मिक्स झालेली आहे. पण इथं कन्सिडर करा कॅनडा आणि US हे 2 नेशन आहेत. हे दोन्ही नेशन एक्सटेन्सिव्हली खूप मोठे आहेत, यांचे एरिया आधीच स्वतःमध्ये मोठे आहेत. प्लस US चा जो अलास्काचा पार्ट आहे तो कॅनडाला जॉईन होतो वरच्या भागात. तर त्यामुळं आता मी तुम्हाला याचे एक्झॅक्ट बॉर्डर सांगणार नाही बाकीच्या लोकांसारखं की बाबा तुमचा इतका एरिया इतके किलोमीटर तितकं किलोमीटर. फॅक्ट जरी असले तरी लॉजिक असं लागतं की कॅनडाचा जो खूप मोठा पोर्शन आहे, अलास्का वगैरे तो जो एरिया आहे US चा, तर तो कॅनडाला अजून चिपकलेला आहे. तर त्यामुळं ऑलरेडी मोठी बॉर्डर आहे आणि प्लस ते एकमेकांना अजून अलास्काच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. तर त्यामुळे ती बॉर्डर ऍड होते आणि दिस इज द राईट आन्सर. Consider the following statement. Red Sea receives very little precipitation in any form. हे तर बाबा जेनेरिक स्टेटमेंट आहे, जनरल आहे, कारण ऑलरेडी रेड सी जे आहे तर ते याच्या बाजूला आहे, डेझर्टच्या बाजूला आहे, तिथं दुसरं काहीच नाही. आणि रेड सी हा हायली सलाईन एरिया आहे हे पण आपल्याला माहित असतं, त्यामुळं हे बरोबर आहे. नो वॉटर एंटर्स द रेड सी फ्रॉम रिव्हर्स. आता हे बघा, हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट वाटतं आणि मग आपण काय करतो, असं थोडी नसतं. ओनली वन. येस, इथं गल्लत आहे. तर एकदा मॅप नाही आता आपल्याकडे, तर पण जर मॅप बघितला येतं तर आपल्याला कळेल की आणि हे ऍक्च्युली रेड सीचं जर तुम्ही गुगल केलं तर हेच येतं की नो वॉटर एंटर्स द रेड सी फ्रॉम रिव्हर्स. सो हे करेक्ट आहे, कारण कुठलीच मेजर रिव्हर त्या भागात रेड सीकडे जात नाही. छोटे छोटे रिव्हर चॅनल जात असतील, बट नॉट एनी मेजर रिव्हर. सो दॅट स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. सो बोथ 1 and 2 आर करेक्ट. हे असं आहे. दिस वॉज अ ट्रिक क्वेश्चन. बरेच लोक चुकले याच्यामध्ये. So kindly take care. Is consider the following pairs. मलोर्का इटली, नॉर्मँडी स्पेन आणि सर्दानिया फ्रान्स. तर आपल्याला याच्यातलं एक माहित असतं की हे सर्दानिया जे आहे तर ते तर बाबा इटलीमध्ये आहे. का? कारण ते एक इटलीचा आयलँड आहे. हे बघा, हा कुठे गेला, हा सर्दानिया, हा सिसिली, हे सगळे इटलीमध्ये आहेत, हे आपल्याला माहित असतं है ना. त्यानंतर स्पेनचं हे आयलँड आहे मलोर्का, हे मेडिटेरियन मध्येच आहे. आणि हा जो रिजन आहे नॉर्मँडी, तर हा नॉर्मँडी रिजन हा ऍक्च्युली कुठे गेला नॉर्मँडी, हा जो नॉर्मँडी हा फ्रान्सचा रिजन आहे. हा सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये डी डे, ज्याला डी डे म्हणतात, तर ते वॉर इथं झालेलं आहे आणि त्या दिवशी खूप मोठं बॅटल झालं होतं नॉर्मँडीमध्ये. त्यामुळे हा एक फार फेमस असा प्रोव्हिन्स आहे. इथून अलाइड फोर्सेस आले वगैरे. हे सगळं मी जे तुम्हाला मॅप दाखवतोय याच्यामध्ये पण विमान दिसत आहेत तुम्हाला, इथून आर्मीचे मुवमेंट दिसत आहेत. तर हा बऱ्याच ठिकाणी आलेला, म्हणजे बऱ्याच याच्यामध्ये मूव्हीजमध्ये वगैरे दाखवला गेलेला रिजन आहे हा सगळा नॉर्मँडी. सो हा फ्रान्समध्ये आहे, तर तो स्पेनमध्ये नाही आहे. यांनी थोडंसं शफल केलंय. हा फ्रान्समध्ये, हा इटली आहे आणि मलोर्का जे आहे तो स्पेनमध्ये. तर त्यांनी एकमेकांमध्ये ते शफल करून हे केलेलं आहे. सो नन ऑफ दीज 3 इज करेक्ट. सो नन इज द आन्सर. हे छोटीशी सिरीज होती. दीज आर द क्वेश्चन्स फ्रॉम मॅपिंग. आणि आय होप की तुम्हाला इलिमिनेशन कसं करायचं हे कळालं असेल. याच्यामध्ये डोकं शांत ठेवलं तर जास्त आपल्याला स्कोअर मिळायचे चान्स असतात. कॅल्क्युलेटेड गेस करून तुम्ही मॅपिंगमध्ये कव्हर करू शकता. सो आय होप दिस हेल्प. थँक्यू व्हेरी मच.